लोणंद पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी सीसीटीव्ही दुरुस्तीसाठी युद्धपातळीवर। जुलै 15 रोजी कैवल्य साम्राज्य संत श्रेष्ठ पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात लोणंद येथे विसावला जाणार आहे। त्या पार्श्वभूमीवर लोणंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे दुरुस्तीसाठी युद्धपातळीवर पोलीस कर्मचारी कामकाज करीत आहेत। त्यांचे लोणंद शहरात स्वागत होत आहे। पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी पोलीस प्रशासन अहोरात्र परिश्रम घेत आहे। बातमीसाठी श्री दिलीप वाघमारे, लोणंद। मुख्य संपादक शौकत शेख। शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी लोणंद पोलीस स्टेशनचे आमचे सपोनी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे साहेब, त्यांचे सर्व पोलीस स्टाफ, सतीश धडस साहेब, नलवडे अण्णा साहेब, त्याचबरोबर होमगार्ड, महिला पोलीस या सर्वांनी एक प्रकारे लोणंद शहरामध्ये चांगल्या पद्धतीनं शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी एक चांगल्या कामकाजाचं एक रचनात्मक दृष्टिकोनातून लोणंद शहरामध्ये एक चांगलं कार्य त्या ठिकाणी पार पडत असताना त्या माध्यमातून त्यांनी अत्यंत काळजीपूर्वक लक्ष देऊन शांतता सुव्यवस्था लोणंद शहराच्या अबाधित राखण्याच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून एक नवीन उपक्रम या ठिकाणी राबवला जात आहे। आणि जे सीसीटीव्ही कॅमेरे लोणंद शहरामध्ये बसवले होते ते पुन्हा कार्यान्वित होण्यासाठी एक चांगल्या पद्धतीने यशस्वी पद्धतीनं त्यांची धावपळ आणि युद्ध पातळीवर काम चालू आहे। त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून अनेक गैरप्रकार, चोरीचे प्रकार, त्याचबरोबर सिंगल टवाळी, एक प्रकारचे कलह, या सर्व गोष्टींना मोठ्या पद्धतीनं आळा बसणार आहे आणि शहरातील शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहणार आहे। म्हणून आज लोणंद शहरामध्ये जे काही ठिकाणी बंद पडलेले कॅमेरे आहेत आणि अशा पद्धतीत ते कॅमेरे पुन्हा कार्यान्वित करून चांगल्या पद्धतीने ती सेवा पोलीस स्टेशनच्या माध्यमातून लोणंदच्या जनतेपर्यंत आणि नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा एक मोठा धाडसी हा एक प्रकारचा उपक्रम आहे। आणि त्या उपक्रमाला लोणंद पोलीस स्टेशनचे आमचे सपोनी शिवाजी जायपत्रे साहेब आणि त्यांचे सर्व स्टाफ मोठ्या कसोशीनं प्रयत्न करून हा पालखी सोहळा अत्यंत शांततेनं आणि सुव्यवस्थेनं पार पाडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। त्यामुळं नागरिकांमधून एक आनंद व्यक्त होत आहे, त्यांचं कौतुक होत आहे आणि नागरिक मनापासून त्यांना धन्यवाद देत आहेत। हा पालखी सोहळा अत्यंत शाही थाटामध्ये आणि उत्साहामध्ये फार सर्वांच्या नजरा या माऊलीच्या पालखी रथाकडे लागलेल्या आहेत, या पालखी सोहळ्याकडे लागलेल्या आहेत की ते एकदा विहंगम दृश्य, ते पालखी सोहळ्याचा तो नजारा आणि ते एक प्रकारचं भक्तिमय वातावरण, माऊलींचं दर्शन, या सगळ्या गोष्टींची उत्सुकता नागरिकांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे। आणि हा पालखी सोहळा एक प्रकारे मनाला शांतता, समाधान आणि एक प्रकारची आयुष्याच्या जीवनातली मोठी यशस्वी वाटचाल करणारा हा ठरतो। म्हणून आमच्या संत श्रेष्ठ कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर माऊलींना प्रणाम करून या पालखी सोहळ्याला चांगल्या पद्धतीनं आपण सर्वांनी आनंद व्यक्त करून हा पालखी सोहळ्याचा आनंद द्विगुणित करून उपभोग घेऊया आणि पालखी सोहळ्याच्या आनंदामध्ये सर्व जाती धर्माची लोक समरस होऊन माऊलींच्या या प्रेमपूर्ण त्यांचं स्वागत करून या पालखी सोहळ्यामध्ये एक प्रकारचा आनंद घेऊया आणि पालखी सोहळ्याचा एक मनापासून आनंद उपभोग घेत या डोळ्यांनी आपल्या माऊलींचं दर्शन घेऊन मनामध्ये तृप्त होऊया। आयुष्यामध्ये माऊलींचं दर्शन हेच मोठं समाधान। त्यामुळं माऊलींचे एक आम्हाला कधी दर्शन मिळतं अशी उत्सुकता मनात लागलेली आहे आणि माऊलींच्या दर्शनानं मन धन्य होतं आहे। पाऊले चालिती पंढरीची वाट, माऊली आम्ही तुमची वाट पाहतोय, तुमच्या दर्शनाची वाट पाहतोय। माऊलींचं दर्शन हेच आमच्या आयुष्याचं समाधान, हेच आमचं सौभाग्य। जय हिंद, जय महाराष्ट्र।